कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी, जन्मले या भारती गाऊ त्यांना आरती, गाऊ त्यांना आरती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निर्मला शंकर साळुंखे, कदम टीचर, स्वामी विवेकानंद हायस्कूल उचगाव. आपल्या लक्षात आलं असेलच, मी आपल्यासमोर गाऊ त्यांना आरती या कवी यशवंतांच्या कविताची उजळणी घेत आहे. कवी यशवंत दिनकर पेंढारकर हे त्यांचं पूर्ण नाव. जन्म 1899, मृत्यू 1985. कवींचं जे मंडळ होतं त्या रविकिरण मंडळाचे हे प्रमुख कवी होते. बडोदा संस्थानचे राजकवी असंही त्यांना म्हटलं जातं. महाराष्ट्र कवी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. त्यांचे खंडकाव्य, महाकाव्य, यशोधन, यशोगंध हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. बंदीशाळा, जयमंगला ही खंडकाव्य, छत्रपती शिवराय हे महाकाव्य. या कवितेमध्ये कवीनं राष्ट्र आणि समाज यांच्यासाठी बलिदान करणाऱ्या थोर व्यक्तींचा गुणगौरव या कवितेमध्ये केलेला आहे. सैनिक, देशभक्त, समाजसेवक आणि संत यांचा गौरव या कवितेमध्ये कवीने केलेला आहे. ही कविता यशोधन या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. कवितेचं मूल्य आहे मुलांनो व्यक्ती महात्म्य. बघा, युद्धामध्ये पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, युद्धामध्ये जे वीरश्रेष्ठ, जे पराक्रमी पुरुष न घाबरता मेरू पर्वताप्रमाणे अचलपणे धाडसानं संकटाला तोंड देण्यासाठी उभे असतात, अशा ज्या थोर पुरुषांचा जन्म आपल्या भारत देशामध्ये झाला, ज्यांनी कर्णानं जसं महाभारताच्या युद्धामध्ये कुरुक्षेत्रावर युद्ध करीत असताना मृत्यूला कवटाळलं, त्याप्रमाणे हे वीर सुद्धा युद्धामध्ये मृत्यूला कवटाळतात, मृत्यूला आव्हान देतात. अशा थोर सैनिकांची आरती किंवा त्यांचं गुणगान कवी या कडव्यामध्ये गाऊ इच्छितो. दुसरं जे कडवं आहे त्यामध्ये कवी म्हणतो, पारतंत्र्याचा अंधार देशामध्ये सर्वत्र भरून राहिलेला आहे. अनेक संकट स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गामध्ये आहेत, अनेक खाचखड्डे आहेत, अनेक अडचणी आहेत. त्या सर्वातून मार्ग काढणं लोकांना कठीण झालेलं आहे. लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. यातून कसा मार्ग काढावा हे त्यांना सुचत नाही. ते संभ्रमात आहेत, गोंधळलेले आहेत. अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये कवीने इथं श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध करीत असताना समोर आपले नातेवाईक पाहून तो गोंधळला. त्याच्या हातातून त्याचा तो गलित गात्र झाला, हातातून धनुष्य गळून पडलं. अशा वेळी श्रीकृष्णानं त्याला योग्य तो मार्ग दाखवला, योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्याला यश मिळालं. तसंच या गोंधळलेल्या समाजाला योग्य मार्गदर्शन करून या ठिकाणी हे नेते सुद्धा त्यांना यश मिळवून देतात. यांचा गुणगौरव कवीनं या कवितेमध्ये केलेला आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं सुख, स्वतःचं जीवन, संसार, धनसंपत्ती याला सगळ्यांनी तुच्छ मानलं. ज्यांनी तुच्छ मानलं, ज्यांनी याला मुरड घातली, फक्त दुसऱ्यांच्या कल्याणामध्येच आपलं कल्याण पाहिलं, दुसऱ्याच्या हितात, दुसऱ्याच्या सुखामध्येच आपलं सुख पाहिलं, देशाचा विकास हा आपला विकास मानला, असे जे लोक आहेत, ज्यांच्या विचारामध्ये, विकासामध्ये फक्त देशाचंच हित सामावलेलं आहे, असे जे लोक आहेत, त्या लोकांचं गुणगान कवी या कडव्यामध्ये करत आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो की देश हाच देव मानून त्याची सेवा हीच देवपूजा, हाच धर्म ज्यांनी मानलेला आहे. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणं हेच ज्यांचं ध्येय आहे आणि मार्कंडेय ऋषीप्रमाणे ज्यांनी काळालाही जिंकला आहे. मार्कंडेय ऋषी हे शंकराचे भक्त होते, ते अल्पायुषी होते, लक्षात घ्या. आणि शंकराच्या भक्तीमुळे ते दीर्घायुषी बनले. त्यांनी
यमालाही पळत पाठवलं, काळालाही जिंकलं. तसंच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या देशभक्तांनी आपलं यश खेचून आणलं, स्वातंत्र्य मिळवलं. म्हणून त्यांना कवीनं इथं मार्कंडेयांची उपमा दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. बघा हा. आणि पुढच्या कडव्यामध्ये अभिमन्यूचं सुभद्रेचा मुलगा, सुभद्रा आणि अर्जुनाचा मुलगा, सुभद्रेचा मुलगा म्हणून त्याला सौभद्र असं म्हटलेलं आहे. सौभद्र यानं जसं युद्धामध्ये आत्मबलिदान केलं, त्याप्रमाणेच हे सैनिक सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान करतात. त्यांची आरती कवी गावी इच्छितो. जे लोक दिशाहीन झालेले आहेत, गोंधळलेले आहेत, अशा लोकांना जे नेते मार्ग दाखवतात, योग्य दिशा दाखवतात, योग्य मार्गदर्शन करतात, त्यांच्या मनातील गोंधळ संभ्रम दूर करतात, अशा लोकांची कवी या ठिकाणी आरती गावी इच्छितो. या लोकांचं हे जे कार्य आहे, लोकांना समाजाला दिशा दाखवण्याचं जे कार्य आहे, हे दैदिप्यमान आहे. कोटी दीप उजळल्याप्रमाणे म्हणजे दैदिप्यमान असं त्यांचं कार्य आहे. त्यांच्या आठवणी सुद्धा दैदिप्यमान आहेत. अशा लोकांची कवी या ठिकाणी, अशा थोर लोकांचं गुणगान करू इच्छितो. शेवटच्या कडव्यामध्ये कवी थोडंसं अंतर्मुख व्हायला लावतो, थोडंसं विचार करायला लावतो. म्हणजे जर का योग्य असं, नेटकं म्हणजे चांगलं असं काहीच जर का आपल्या हातातून घडत नसेल, काही जर का कार्य चांगलं घडत नसेल, तर जीवनाला काय अर्थ आहे, जगण्याचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, हे आपण आपल्या मनाला विचारायला हवं. म्हणून कवी शेवटी सांगतो की एवढं तरी सत्कार्य आपल्या हातून घडू दे, दुसरं काही नसेल तर एवढं तरी सत्कार्य घडू दे की या लोकांची स्तुती गाऊन, गुणगान करून किंवा यांचे पोवाडे गाऊन इतर लोकांना त्यापासून स्फूर्ती मिळू दे आणि या लोकांची परंपरा अखंड चालू राहू दे. एवढीच इच्छा मनीषा शेवटी कवीनं या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. आता मुलांनो, मी आपल्याला काही महत्वाचे प्रश्न सांगते. उपक्रमामधले पहिले 2 एका मार्काचे प्रश्न उपक्रमामधले आहेत. हे बलसागर भारत हो या कवितेचे कवी कोण? दुसरा प्रश्न ही उपक्रमामधलाच आहे मुलांनो. क्रांतीचा जय जयकार कवितेचे कवी कोण? पुढचे महत्वाचे काही प्रश्न 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. समाजसेवक कोणते काम करतात? हा प्रश्न महत्वाचा वाटतो. पुढचा 7 ते 8 वाक्यात उत्तरे लिहा. कवी कोणाकोणाचे गुणगान करू इच्छितो? हा प्रश्न अत्यंत महत्वाचे 2 प्रश्न या कवितेमध्ये आहेत 7-8 वाक्यातले. कवी कोणाकोणाचे गुणगान करू इच्छितो का? यामध्ये पहिलं, सैनिक प्राणाची पर्वा न करता युद्धामध्ये अचलपणे शत्रूशी सामना करतात, कर्णाप्रमाणे मृत्यूला कवटाळतात. 2, देशभक्त देशाला संकटातून मुक्त करतात. 3, समाजसेवक लोकांच्या मनातील गोंधळ संभ्रम दूर करून ज्ञानरूपी डोळे लोकांना, समाजाला देतात, योग्य मार्गदर्शन करतात. 4, संत हे समाजातील वाईट चालीरीती, परंपरा, व्यसने आपल्या भजन कीर्तनातून दूर करून समाज सुधारण्याचा प्रयत्न करतात. चांगले विचार, सद्भावना, वर्तणूक यांचं मार्गदर्शन करून समाज सुधारण्याचा प्रयत्न करतात. सैनिक, देशभक्त, समाजसेवक आणि संत या लोकांमुळे देशांची सुरक्षा, एकता, बंधुता अखंड राहते. म्हणून कवी या कवितेमध्ये त्यांचे गुणगान करतो. पुढचाही प्रश्न मोठा आणि महत्वाचा आहे. या 2 पैकी एक प्रश्न नक्की परीक्षेमध्ये असतो. कवीने कृष्ण, कर्ण, सौभद्र, मार्कंडेय यांचे दाखले का दिलेले आहेत? कृष्ण कुरुक्षेत्रावर गोंधळलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करून कृष्ण अर्जुनाचा योग्य सारथी बनला, मार्गदर्शक बनला. तसेच संकटात योग्य मार्गदर्शन करणारे लोक समाजात आहेत. म्हणून कवीने या ठिकाणी कृष्णाचं उदाहरण दिलं आहे. दुसरं उदाहरण दिलं आहे सौभद्र किंवा अभिमन्यू. लढाईत कुरुक्षेत्रावर अभिमन्यूने आत्मबलिदान करे, तसंच सैनिक देखील आपले आत्मबलिदान करतात. म्हणून या ठिकाणी सौभद्राची उपमा कवीनं देशभक्तांना दिलेली आहे. मार्कंडेय ऋषी अल्पायुषी होते. शंकराच्या उपासनेने ते दीर्घायुषी बनले व काळालाही त्यांनी जिंकलं. अगदी तसेच देशभक्त अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संकटांना तोंड देऊन यशस्वी होतात व काळाला जिंकतात. म्हणून कवीने या ठिकाणी मार्कंडेयाची उपमाही या देशभक्तांनी दिली आहे. संदर्भ एक महत्वाचा मला वाटतो. संभ्रमित्या जाहले कृष्णा परिजे सारथी. संदर्भ लिहिताना फक्त कवितेचं नाव गाऊ त्यांना आरती कवी यशवंत दिनकर पेंढारकर
आणि संग्रह यशोधन. स्पष्टीकरण. देशात अनेक समस्यारूपी अंधार आहे. लोकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. लोक गोंधळून गेले आहेत. अशा वेळेला गोंधळलेल्या समाजाला कृष्णाप्रमाणे योग्य मार्गदर्शन करणारे लोकांसाठी कवीनं वरील ओळ उच्चारलेली आहे. आता या कवितेमध्ये अलंकाराचा, उपमा अलंकाराचा वापर ठिकठिकाणी कवीनं केलेला आहे. बघा हा. कर्णापरी, कृष्णापरी, मार्कंडेयसे, परी, परी, से हे साम्यवाचक शब्द या ठिकाणाला या तिन्ही ओळीमध्ये आपल्याला उपमा अलंकार आढळतो. अशा प्रकारे वरील तिन्ही उदाहरणामध्ये आपल्याला कवीनं उपमा अलंकाराचा वापर केलेला दिसून येतो. आता ही उजळणी आपली इथंच संपलेली आहे. पुढच्या उजळणीसाठी आपण तयार रहा. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.